हॅलो, कसे आहात तुम्ही सगळ्या? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आपल्याकडे होत्या परड्या. यल्लम्मा देवीच्या परड्या पूजल्या जातात. परडी असते, त्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये यल्लम्मा देवीची परडी आहे, आपले नातेवाईक वगैरे, त्यांना सगळ्यांना आमंत्रण दिलं जातं आणि छान मस्त असं जोगती बोलवलं जातात, जग घेऊन येतात आणि छान गाण्याचा वगैरे कार्यक्रम होतो. इथे असं आपल्याला जेवायला सगळ्यांना घालायचं होतं. त्यामुळे मी हे सगळं आज सकाळी झाडलोट करून घेतली होती. मस्त दिवा वगैरे असा प्रज्वलित करून घेतला होता, फुलं वगैरे मांडून घेतली होती, कारण खूप असा स्वयंपाक करायचा होता. 2.25 किलोची डाळ चण्याची भिजत घातली होती, मग ती शिजवली, त्याचं पुरण बनवलं. मी तुम्हाला दाखवते सगळं पुढे. मग मी हळदीचं लेपन वगैरे सगळं सकाळीच पहाटे सगळं उरकून घेतलं होतं, कारण माझा दिवस सगळा आज स्वयंपाक बनवण्यात जाणार होता. मग मी ते बघा पाहू शकता, पुरण परतायला घेतलं होतं. जर तुम्ही पुरणपोळीचं पुरण बनवताना आधी मीठ नाही घालायचंय, मीठ सगळ्यात शेवटी घाला, म्हणजे पुरण पातळ नाही होणार. आणि जर झाल्यास एक चिमूटभर तुम्ही त्याच्यात खायचा चुना घालायचा आहे, मग ते पुरण लगेच सुकलं जातं. हे बघा पाहू शकता, पुरणपोळ्या मी करत होते इथे. आणि ह्या आहेत आमच्या मधल्या नंदबाई, त्या लाटून देत होत्या बिचाऱ्या. त्या लाटत होत्या आणि मग मी इथे उंडे बनवून देत होती. ह्या 3 नंबर नणंदबाई, ह्या मोठ्या अक्का, आमच्या मोठ्या नणंदबाई सगळ्यात. दादा तुमचे काहीतरी तुमच्याशी बोलत होते सगळं ते परड्यांबद्दल. तर ते आता झोपती वगैरे सगळे आले. आणि मग हे बघा, हे असं जग असतो यल्लम्मा देवीचा. मग ते झोपती आपले यल्लम्मा देवीचे हे असतात पुजारी, म्हणजे बोलतात ना, प्रिय असतात त्यांना खूप. तर ते पूजा वगैरे करून देतात असं. ते आपले परडी वगैरे सगळं तेच भरतात. हे अशा परड्या असतात बघा प्रत्येकाच्या. हे त्यांच्या 5 परड्या होत्या, माझ्या 7 परड्या होत्या. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या माझ्या परडी ग्रुप मधल्या मी तुम्हाला दाखवलं आहे. परडी ग्रुप मधल्या सगळ्या प्रत्येकाच्या घरच्या 7 परड्या होत्या. आणि एक मातंगीची परडी ठाव ठेवला जातो तिच्या नावाचा, आणि एक परशुरामाचा. इथे ही माझी लिंब नेसणार होती मी, त्यामुळे माझी नवीन साडी, परकर, ब्लाऊज सगळं पूजेला ठेवला जातो. मग हे बघा, हे असं वांग, केळी, ऊस, गाजर, जे जे नवीन नवीन शेतात पिकलं जातं ते सगळं पूजलं जातं. ओटी ठेवली जाते. आपला जेवढा स्वयंपाकाचा नैवेद्य असतो, जे तुमच्या आवडीचं, अशी आंबीलची रास लावली जाते. आंबील घुगऱ्या यल्लम्मा देवीला फार प्रिय आहे. तुमच्या घरात जर यल्लम्मा देवी असेल तर तुम्ही सर्वात प्रथम जेव्हा परड्या असतील तेव्हा यल्लम्मा देवीच्या पहिला आंबील घुगरी शिजवून घ्यायची, मग स्वयंपाकाला तयारी करायला घ्यायची. कारण आंबील घुगरी शिजवल्याशिवाय यल्लम्मा देवीची स्वयंपाक हा लवकर होत नाही. जेव्हा आंबील ती रटरट रटरट शिजत असते तेव्हा यल्लम्मा देवी त्याचा सुहास घेत असते, आणि मग आपल्या ती प्रसन्न झाल्यामुळे आपला आळस सगळा निघून जातो आणि झटपट आपण कामाला तयारी करायला होतो. सगळे पाहुणे येत होते हळूहळू सगळं, आणि मस्त छान इथे अशी यल्लम्मा देवीची गाणी वगैरे सगळं मस्त छानच सगळं सुरू होतं. पाहू शकता तुम्ही, गाणी वगैरे बोलतात ते. आणि मग त्यांचं हे जोगती असतात ना, तर ते यल्लम्मा देवीचे, मग ते थोडंसं नाच वगैरे करतात देवीच्या समोर. आणि खूप छान असं मस्त प्रसन्नाचं वातावरण असतं. खूप प्रसन्न वाटलं आणि इतकं छान कार्यक्रम झाला की तुम्ही मनोभावी सगळं केलं की सगळं देवी मान्य करून घेते. माझा लिंब होता, मग आरती आणि हे सगळ्या गोष्टी झाल्या होत्या करून. असं कंपल्सरी नसतं की तुम्ही असं जोगती बोलवलंच पाहिजे किंवा काय. मला आनंद वाटा करायचा होता म्हणून मी बोलवलं होतं. दरवेळी आपण साधं घरगुती पद्धतीनेच परड्या भरल्या जातो. तर तुम्ही पाहू शकता पुढे.
असं कानडी यल्लम्माची आरती वगैरे कानडी भाषेमध्ये जोगती लोक आरती वगैरे बोलतात. आणि मग तुम्हाला मग माझा व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हे बघा पाहू शकता आजची पूजा परड्यांच्या दिवशी मस्त छान असं दादांनी मळवट वगैरे भरला होता. इतकं छान प्रसन्न वाटलं होतं. मस्त मग रक्षाबंधनचा कार्यक्रम सुरू झाला. मग इथे दादा मोठ्या अक्कांनी राखी बांधली, मग दीदींनी राखी बांधली दादांना, आणि मग ताईंनी राखी बांधली. आणि मग शौर्य शर्वरीचाही रक्षाबंधनचा कार्यक्रम मी उरकून घेतला होता. तर चला, मग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय.